हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. एसटी महामंडळाच्या वास्तवावरची श्वेतपत्रिका प्रसिद्ध. बसची कमी संख्या, जुन्या बसेस, अवैध वाहतूक तोट्याचं कारण. नफ्यात आणण्यासाठी महामंडळाच्या जागा विकसित करणार. नाशिक जिल्ह्यामधील गंगापूर धरणामधून विसर्ग वाढवणार. त्याचा परिणाम म्हणून गोदावरी नदीची पातळी वाढणार. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. शरद पवारांना सोडून चूक केली, मात्र मी नाराज नाही. भास्कर जाधव यांचं स्पष्टीकरण. आपण उघड आणि स्पष्ट बोलतो असाही दावा. उद्धव ठाकरे भास्कर जाधवांशी चर्चा करतील, संजय राऊत यांची माहिती. तर उद्धव ठाकरेंना भेटायला आपल्याला अपॉइंटमेंट लागत नसल्याचं भास्कर जाधव यांचं प्रत्युत्तर. हिंदीवरून टीका करताना संदीप देशपांडेंची जीभ घसरली. सरकारमधील लोकांचा संदीप देशपांडे यांच्याकडून शंढ असा उल्लेख. हक्कभंग आणा किंवा जेलमध्ये टाका, देशपांडे वक्तव्यावर ठाम. मुंबईमध्ये त्वचेचा कॅन्सर असलेल्या स्वतःच्याच आजीला नातवानं कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये फेकल्याचा संशय. पोलिसांनी महिलेला केलं रुग्णालयामध्ये दाखल. पोलिसांकडून कुटुंबियांचा शोध सुरू. सांगलीमध्ये वडिलांकडून झालेल्या अमानुष मारहाणीमध्ये मुलीचा मृत्यू. नीट परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे मुख्याध्यापक असलेल्या वडिलांकडून मुलीला अमानुष मारहाण. राज्यभरातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची कमालीची दुरावस्था. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर एबीपी माझाचं विशेष कॅम्पेन. विद्यार्थी जीव मुठीत धरून गिरवतायत शिक्षणाचे धडे. बुलडाण्यामध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या आगमनाच्या आधी विद्यार्थ्यांना जुंपलं कामाला. विद्यार्थ्यांकडून झाडून घेतली शाळा. चौकशी करून कारवाई करणार. एबीपी माझाच्या बातमीनंतर भुसेंचं आश्वासन. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाट पार केल्याच्या नंतर आज सासवड मुक्कामी. संत तुकाराम महाराजांची पालखी आज लोणी काळभोरवरून पुढे मार्गस्थ होणार. इराणकडून इस्रायलमधील 3 ते 4 ठिकाणांवरती क्षेपणास्त्र हल्ला. दक्षिण इस्रायलमध्ये वीज पुरवठा खंडित. अमेरिका, इस्रायल, इराण युद्धामुळे कच्चं तेल भडकलं. बॅरेलचा भाव $80वर. इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याच्या नंतर आर्थिक आत्महत्या असं अमेरिकेचं मत. आमच्यावरती परिणाम होणार नाही असं भारताचं स्पष्टीकरण. आणि अभिनेता सलमान खान